पाणबुडी कलामंचा समवेत सोबत असणारे पाणबुडी कलामंचाला सहकार्य करणारे आदरणीय अशोक मामा नार्वेकर आपणास विनंती करतोय, आपला हा सन्मान होतोय आमच्या पाणबुडी कलामंचाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी घाणेकर यांच्या शुभ हस्ते। काकांचा हा सन्मान आणि थेट वळतो स्पर्धेकडे। एका आमचं पाणबुडी कलामंचाचं ब्रँडेड टी शर्ट आणि चषक आणि थेट वळतो आपण स्पर्धेकडे। पहिला सामना आपण या ठिकाणी पाहिला होता, दुसरा सामना देखील झाला आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना या खेळपट्टीवरती सुरू होतोय। थेट वळतोय आणि समालोचन करतील जाधव सर। राहुल आणि त्यांच्या साथीला मिलिंद, 2 सलामीचे फलंदाज। षटक क्रमांक 1 साठी दिवेश। फुल लेनचा चेंडू ऑन साइडला, चेंडूला दिशा दिली आहे, मिड विकेट आहे सीमारेषा लगत। एक धाव पूर्ण केली जाईल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। या सिंगलने टीमची धावसंख्या 2 धावा। श्री पाणबुडी देवी कलामंच मुंबई आयोजित श्री पाणबुडी चषक 2024 अगदी रोख रक्कम 50,000 रुपये असलेली स्पर्धा आपण पाहताय डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून। हेलिकॉप्टर उडवलाय, वाईडिश लॉंग ऑन आहे सीमारेषा लगत, चेंडू फील्ड केला जाईल। चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी तदवर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। चेंडू पकडल्यानंतर थोडासा दूरवर गेला आणि त्याच दरम्यान 2 धावा प्राप्त केल्या। राहुल दिवेश पहिलं षटक घेऊन अगदी ओव्हर द विकेटने सज्ज होतील। हाफ व्हॉली चेंडू अगदी शफल होऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू यष्टांच्या वरून जात असताना पंचांचा इशारा, अगदी योग्य चेंडू हाताळला जातोय। संजय मल्होत्रा सर, विरार आणि अभिषेक सिंग सर नालासोपारा विभागातील नामांकित पंच। दिवेश हा चेंडू अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला, बॅटच्या स्टिकर एंडला अगदी फटका लागलाय। चेंडू स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान फील्ड केला जाईल। 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत या चेंडूवर। या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 6 धावा। 1 टू गो। शेवटचा चेंडू शेष असेल या पहिल्या षटकातील। दिवेश हा फॉली चेंडू होता, शॉर्टआर्म पूल केलाय राहुल यांच्या बॅट मधून, एक मोठा फटका। षटकार या षटकाराने पहिल्या षटकाचे होते सांगता। पहिल्या षटकाखेर टीम सवे बिनगडी बाद 12 धावा। राहुल यांच्या बॅट मधून अगदी शेवटच्या चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळालाय। बिनगडी बाद 12। चला तवसा संघ फिल्डिंग लावून घ्या, फास्ट करायचं आहे प्लीज। येस पंच, चला चेंडूची मागणी होते, चेंडू द्या। श्री पाणबुडी देवी कलामंच मुंबई संस्थापक अध्यक्ष संतोष घाणेकर साहेब, उपाध्यक्ष रमेश बेकरे साहेब, सचिव रमेश कोकमकर साहेब, खजिनदार दीपक कारकर साहेब आणि सर्व मंडळाची कमिटी यांचा अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करायला पाहिजे। ज्या प्रकारे आज मात्र 1 वाडी 1 संघ हा फॉर्मॅट। षटक क्रमांक 2 किरण आलेत। दुसऱ्या षटकासाठी कर्णधाराने चेंडू सोपवलाय किरण यांच्याकडे। आता किरण कशा प्रकारची गोलंदाजी करतील? समोर फलंदाज मिलिंद आणि त्यांच्या साथीला राहुल। मिलिंद अगदी या क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉल। एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल। या अवांतर धावेने टीमची टोटल 13 धावा। प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम सवे टॉस जिंकलाय। फलंदाजीचा निर्णय फ्लिक केलाय, अगदी
आपल्या बॉटम हँडच्या जोरावर चेंडूला दिशा दिली. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. या चौकाराने टीमची टोटल संघाची जाऊन पोहोचले अर्थातच 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेस. टीम ईगल 11 सवे. चला प्लीज फास्ट करा थोडस, कारण आजचा दुसरा दिवस. अगदी आज या तिसऱ्या पर्वाचा अंतिम सोहळा देखील पाहायचा आहे. फिंगर रोल केले. गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला चेंडू खेळलाय. लॉंग लेग आहे. दुहेरीचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षण खराब. तद्वर 2 धावा अगदी सहजरित्या प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 ने आकार घेत असताना 19 धावा. किरण यांनी या षटकामध्ये अगदी एक अतिरिक्त चेंडू हाताळलाय. 6 धावा खर्च केल्यात. अगदी दुपारचा सत्र आपण अनुभवताय. कडाक्याचं अगदी ऊन. हाफ ट्रॅकर होता. पूल केलाय. क्षेत्ररक्षक अगदी जजमेंट चुकलंय आणि ते मात्र चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. अगदी झेलची संधी होती परंतु चेंडूचा अंदाज चुकला. क्षेत्ररक्षक पुढे गेला. चेंडू मागे राहिला आणि झेल देखील सोडला आणि 4 धावा देखील खर्च केल्यात. 4 धावेने 23 रन्स ऑन बोर्ड. मिलिंद यांनी या डावामध्ये 2 चौकार अगदी खेळल्यात. राहुल एक षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. कुडलेंतला अगदी चेंडू पडल्यानंतर सर घेतोय एस्टनचा वेध. फलंदाजी काढले काठी. मिलिंद त्रिफाळा बाद. पहिला धक्का. टीम ईगल 11 सवे. फलंदाज बाद. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज संकेत आलेत. आता शुभ संकेत असेल का आपल्या संघासाठी हे देखील पाहायचं आहे. परंतु गोलंदाजी करत असताना किरण यांनी आपल्या संघाला पहिलं यश प्राप्त करून दिलंय आणि ते गरजेचं होतं. दुसरं षटक मार्गस्थ असताना टीमची टोटल 23 धावा. येस अगदी पाणी द्यायचं आहे पंचांना 2 षटकानंतर आणि ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. कमिटी सज्ज राहा. संकेत नवीन फलंदाज. संकेत पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय. मिस टाइम फटका. झेलची संधी. निर्जन स्थळी चेंडू पडेल. अगदी त्याच दरम्यान 2 धावा प्राप्त केल्या. संकेत यांनी पहिल्या चेंडूवर वैयक्तिक खातं उघडलं जात आहे संकेत यांचं. अगदी या चेंडू हवेमध्ये जरूर होता परंतु झेल काही झाला नाहीये. या 2 धावेने टीमची धावसंख्या 25. 25 रन्स ऑन बोर्ड. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. फॉलोइंग स्वीप जरूर करण्याचा प्रयत्न झाला परंतु शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. योग्य चेंडू हाताळला जातोय. चला ड्रिंक्स ब्रेक झालाय. पाणी घेऊन जायचंय. अगदी खेळाडूंना देखील आम्ही विनंती करेन की प्लीज उभं राहून पाणी पिऊ नका कारण थोडंसं ऊन देखील जास्त आहे आणि तुम्हाला जर पाणी हवं असेल तर नक्कीच कमिटीला सांगा आणि बसून पाणी प्या प्लीज कारण उन्हाचा प्रचंड तडाखा. अगदी ज्या प्रकारे शिरगावचं हे मैदान समोर जर पाहिलं तर आई जीवदानी मातेचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर देखील जर पाहिलं तर चंदनसार नारंगीचं क्रीडांगण आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळलं जातं. आज श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. बहुरंगी भारूड असू द्या, नमन असू द्या, नाटक असू द्या
अगदी कोकणी लोककलांचा वारसा या मंडळाने जपलाय आणि त्याचमुळे की काय आज क्रीडा क्षेत्रामध्ये देखील श्री पाणबुडी देवी कलामंचाचं नाव एका सन्मानाने घेतलं जातं. क्रिकेटचं हे 3रं वर्ष आणि आज 50,000 रुपयांचा कोण होईल मानकरी याची देखील उत्कंठा असेल प्रेक्षकांना. चला अंतिम षटक असेल, फास्ट करूया प्लीज. आज मात्र एक वाडी एक संघ अशी संघांची रचना आपल्याला पाहायला मिळेल. काल खुल्या गटातील संघ खेळताना आपण पाहिल्यात. आज अंतिम सामना, अंतिम षटक येऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतील गोलंदाज आशिष. आशिष अंतिम षटकासाठी सज्ज होतील. राहुल ऑन स्ट्राइक. 6 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल टीम सवे पाहिजे. पहिला चेंडू अंतिम षटकातील अगदी चेंडू हवेत खेळलाय. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला जाईल. झेल फलंदाज राहुल बॅक टू द रगआउट. आशिषांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आले. आज मात्र वाडीमधील संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. ज्या प्रकारच्या प्रत्येक संघाच्या किट्स आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट मधील तारे सितारे व्यावसायिक गटातील अगदी ऑल इंडिया ओपन स्पर्धा गाजवताना आपल्याला दिसतात आणि आपल्यातील अगदी एखादा सितारा उद्या ऑल इंडिया ओपन मध्ये देखील खेळताना पाहायला मिळेल. तुमच्याकडे क्षमता असेल ना तर तुम्हाला संधी मिळते. त्यासाठी तुम्हाला सातत्याने सराव करावा लागतो. तुमच्या खेळामध्ये सुधारणा कराव्या लागतात आणि जर तुम्ही तुमच्या खेळामध्ये अगदी सुधारणा करत राहिलात प्रत्येक मोमेंटला तर तुम्ही एक मोठे खेळाडू बनता. येस अगदी यस पहिली वॉर्निंग दिली जाते पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला. लक्ष द्या, कॅप्टन पंचांनी अगदी पहिली वॉर्निंग दिली. त्यानंतर मात्र तुम्हाला गोलंदाजाची गोलंदाजी थांबवली जाईल. नवीन फलंदाज अनिकेत आलेत. चला प्लीज थोडस आपण सामन्याला गती देऊया. अनिकेत न्यू बॅटर डावखुऱ्याचा फलंदाज. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आशिष यांनी. 25ला 2 अशी धावसंख्या धावफलकावर टीम सवे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, स्क्वेअर लेग, मिड विकेट डीपला तैनात केलाय, लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पहिला चेंडू अनिकेत अगदी स्लो रन होता, पिक करण्यामध्ये आले अपयश. तद्वार 1 धाव सहजरित्या प्राप्त केली जाईल. अनिकेत यांचं खातं उघडलं जात आहे. हलकासा अगदी लेग कटर टाकण्याचा प्रयत्न डावखुऱ्याच्या फलंदाजाला हा इन कटर आणि अनिकेत यांनी मात्र या चेंडूवर आपल्या गतीमध्ये परिवर्तन करत असताना आपण पाहिलंय. आणि अच्छा क्रिकेटमध्ये तुम्हाला जर स्वतःचा बचाव करायचा असेल ना तर तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे. गोलंदाजीमध्ये विविधता असायला हवी. 26 धावा धावफलकावर. अंतिम षटक 4 चेंडूमध्ये कितपत मजल मारली जाईल. खोदून काढण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा प्राप्त केल्या जातील. फलंदाज अनिकेत आणि संकेत यांच्या माध्यमातून या 2 धावेने टीमची धावसंख्या 28 धावा. 28 धावा धावफलकावर. बिगेट केलाय, फटका फासलाय. अगदी झेलची संधी होती, क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. त्याच दरम्यान 2 धावा प्राप्त केल्या जातील. चला नेक्स्ट मॅचचा कॉल दिला जातोय. शिवशक्ती भातगाव विपक्ष एकता कासारी
दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. आपली नाणेफेक केली जाईल. प्लीज आपण त्वरित यायचं आहे. लक्ष द्या दोन्ही टीम. शिवशक्ती भातगाव विपक्ष एकता कासारी टॉससाठी यायचं आहे. अंतिम षटक आशिष. 5 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. गतीमध्ये परिवर्तन, लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, अगदी फटका मोठा खेळायचा होता, बॅटच्या बॉटमला लागलाय. यष्टीरक्षक करत नाही कोणती चुकी, पकडला जाईल. झेल फलंदाज बाद. संकेत यांना मोठा फटका खेळायचा होता. संकेत बाद झालेत 7 धावांवर. 1 टू गो. 30 धावा धाव फलकावर. 1 टू गो. 30 रन्स ऑन बोर्ड. नवीन फलंदाज अभय. इन ॲट नंबर 5. 1 टू गो. अभय खेळतील शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील. शेवटचा चेंडू अभय बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अगदी पंच कळवतायत व्हाईट बॉल. अभिषेक सिंग सर अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संजय मल्होत्रा सर MC नामांकित पंच, आणि त्यांची भूमिका कालच्या दिवसापासून चांगली राहिली आहे. 1 टू गो. 31 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू अगदी फुल टॉस टाकलाय आणि या चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. अभय यांच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर एक मोठा धमाका षटकार. या षटकाराने पहिल्या डावाची होते सांगता. पहिल्या डावाखेर टीम ईगल 11 सवे 37 धावा धाव फलकावर. 38 धावांचं लक्ष असेल टीम तवसाळ संघ. 38 रन्स टू विन इन 3 ओव्हर्स टीम तवसाळ. चला आपण नाणेफेकीसाठी कॉल दिला होता. शिवशक्ती भातगाव एकता कासारी दुसऱ्या फेरीतील हा सामना. कमिटी मेंबर चेंडू घ्या प्लीज. 38 धावांचं लक्ष टीम तवसाळ. आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ईगल 11 सवे. फास्ट करा प्लीज. चला शिवशक्ती भातगाव टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. शिवशक्ती भातगाव संघ हा तिसरा कॉल दिला जातोय तुम्हाला. प्लीज त्वरा करा. ईगल 11 सवे फिल्डिंग लावून घ्यायचे. तवसाळ संघ आपले सलामीचे फलंदाज त्वरित पाठवा आणि आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील पाठवायचा आहे. रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यांपैकी एक अर्थातच गुहागर तालुका आणि पाचेरी सडा गावची स्पर्धा आपण पाहताय. गुहागर तालुका म्हणजेच महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टी, रत्नागिरी जिल्ह्यातील अगदी स्वच्छ समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले बीचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नारळ सुपारी मुख्यतः हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आणि हा तालुका. आणि मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आज संपूर्ण गुहागर तालुक्यातील वाडीतील संघ आपल्याला पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय शिवशक्ती भातगाव. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. एकता कासारी फलंदाजी साठी सज्ज राहायचंय.
दिवेश आणि त्यांच्या साथीला आशिष 38 धावांचं लक्ष्य. पहिलं षटक घेऊन सज्ज होतील ओव्हर द विकेटने अनिकेत. येस, मॅचला होईल सुरुवात. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. पहिला चेंडू अगदी फुलवलेचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिल्याच चेंडूवर केले आक्रमण. फलंदाज आशिष यांच्या बॅटमधून येतोय धमाका षटकार. आशिष यांनी मात्र जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत असं दिसतंय. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. 18 चेंडूमध्ये करायचे 38 आणि 6 धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम तवसाळ या सामन्यामध्ये अगदी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आक्रमक सुरुवात केली आहे तवसाळ संघाने. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. गतीमध्ये अगदी परिवर्तन पाहतोय. चेंडूमधील गती काढून घेतली आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता. आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्याकडे हा चेंडू असायला पाहिजे, कारण फलंदाज नेहमी आक्रमणासाठी सज्ज असतो. तुम्हाला तुमचा बचाव करायचा असेल ना तर गोलंदाजीमध्ये विविधता हवी आहे. येस, पंचांची अदा पहा. संजय मल्होत्रा सरांची वेगळी अदाकारी पाहायला मिळते. व्हाईट बॉल. 37 वर्षाचा दांडगा अनुभव अगदी पंचांना आपल्याला आहे आणि मोठा अनुभव. नामांकित पंच मुंबई मधील अगदी सातत्याने लेदर क्रिकेटच्या मॅचेस त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हलकासा कट होतोय चेंडू. लेग कटर प्रकारचा निर्धाव चेंडू होते सांगता. धावसंख्या स्थिरावते 7 धावा. आणि की त्यांनी अगदी षटकार आल्यानंतर मात्र आता 2 निर्धाव चेंडू हाताळलेत. पहिला चेंडू वेगवान हाताळण्याचा प्रयत्न झाला, षटकार आला. त्यानंतर मात्र स्लोअर वन हाताळलेत, निर्धाव आलेत. इन कडे टाकण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू जास्त बाहेर आहे आणि पंच का पहा अगदी त्यांना देखील एक्सरसाइज करण्याची संधी मिळते. आणि पंचांची ही आदा अगदी प्रेमात पाडणारी आहे. विरारचे सुपुत्र आहेत. अगदी विरार विभाग मध्ये कोणती स्पर्धा असू द्या, ज्यांचं नाव अगदी सातत्याने घेतलं जातं पंचांसाठी, संजय मल्होत्रा सर. स्टेट ड्राईव्हचा फटका अगदी व्ही शेप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. 1 धाव पूर्ण केली जाईल. राहुल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करत असताना डाव्या बाजूला जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आणि असे प्रयत्न तुम्हाला द्यावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, कारण तुम्हाला जर विजय प्राप्त करायचा असेल ना तर क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येकाला आपले 100% द्यायचे आहेत. दिवेश पहिला चेंडू कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली जाईल. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू अगदी हातातून थोडासा बाजूला गेला. त्याच दरम्यान दिवेश यांनी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेने टीमची धावसंख्या नेल्सन नंबर 11 धावा. वन टू गो. 5 चेंडू अखेर 11 धावा धावफलकावर. अनिकेत अगदी क्षेत्ररक्षणाची साथ हवी आहे. गोलंदाज चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना अकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक अगदी चेंडू पकडण्यामध्ये अपयश आल्या. वाईड +1 या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. टीमची टोटल 13 धावा. अगदी एक चेंडू हाताळायचा होता, एक अवांतर चेंडू हाताळलाय, म्हणजेच काय तर हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 2 धावा देखील दिल्यात. आशिष आणि त्यांच्या साथीला दिवेश, दोन्ही सलामीचे फलंदाज. शॉर्ट पूल केलाय. अगदी लॉंग लेगला क्षेत्ररक्षक दूर राहील. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय फलंदाज आशिष यांच्या बॅटमधून चौकार. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. पहिलं षटक समाप्त झाले. बिनगडी बाद 17. टीम तवसाळ.
नेक्स्ट मॅच शिवशक्ती भातगाव विपक्ष एकता कासारी. लक्ष द्या दोन्ही टीम, ही लढत 3 षटकांची असेल. 5 चेंडूंचा 1 षटक म्हणजे 15 चेंडूंचा 1 डाव. 5 चेंडूंचा 1 षटक, 15 चेंडू खेळवले जातील. चला फास्ट करा टीम. ईगल 11 सवय स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 साठी वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक येऊन सज्ज होतील राहुल. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत अद्याप 21 धावा टीम तवसाळ संघाला. आणि या 12 चेंडू मध्ये जर 21 करायचे असतील ना तर मोठे फटके. काय प्रयत्न बॅकफुटला जाऊन वॉट अ शॉट. काय स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. इट्स अ शॉट ऑफ द डे. फलंदाज दिवेश यांच्या बॅट मधून येतो एक नेत्रदीपक फटका. षटकार 23 धावा धाव फलकावर. अगदी काय फटका सजवला. शॉट ऑफ द टुर्नामेंट देखील म्हणलं तर वावगं ठरणार नाहीये, कारण बॅकफुटला जात असताना हाफ व्हॉली होता आणि स्क्वेअर कटचा फटका अगदी जमिनीला समांतर डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा भेदून गेलाय. षटकार सलगचा दुसरा बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहतील. सलगचा दुसरा या डावातील दुसरा मोठा फटका. फलंदाज दिवेश यांच्या बॅट मधून चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 27 धावा. 11 धावांची आवश्यकता असेल 10 चेंडूच्या खेळाअखेर. टीम तवसाळ दिवेश आणि आशिष यांनी या प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा अगदी पवित्र अनुभवलाय, अवलंब केलाय. आणि ज्या प्रकारे धावसंख्या धावफलकावर अगदी 37चा पाठलाग करत असताना फटकेबाजी केली आहे. फॉलोइंग स्वीप सूर्यकुमार यादव सरांच्या स्टाईलने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेगला, पकडला जाईल झेल. प्रथमेशांनी कोणतीही केली नाही. चुकी प्रथमेश पकडतायत. कॅच फलंदाज दिवेश बाद. दिवेश यांनी आक्रमक फलंदाजी जरूर केली, परंतु गोलंदाज राहुल यांनी 2 चेंडूनंतर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आले. चांगलं क्रिकेट. जशास तसं प्रत्युत्तर दिले जात आहे. टीट फॉर टॅट. एका चेंडूवर फलंदाज हवी ठरतोय तर दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाने आपलं कौशल्य दाखवलंय. इनट नंबर 3 गणेश आलेत. तीन चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 27. 27 धावा. अगदी खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये काय फटका खेळायचा होता. अगदी फलंदाजाला प्रश्न पडला असेल. ऑन साइडला खेळायचा होता, स्लोअर वन टाकला. अगदी एका वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा होता. फलंदाजाच्या चेहऱ्यावर देखील स्माइल पाहायला मिळते आणि गोलंदाजाने अगदी चाणाक्षपणे हा चेंडू हाताळलाय. पुनरागमन करण्याची संधी असेल देखील चवे संघाला. गणेश ऑन स्ट्राइक. गणेश अगदी फ्लिक केलाय. झेलची संधी जरूर होती. क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. मिड विकेट आहे सीमारेषा लगत. 2 धावा प्राप्त केल्या जातील. गणेश यांचं खातं उघडलं जात आहे. 29 धावा. 1 टू गो. 29 धावा झाल्यात. करायच्या आहेत अद्याप 9 धावा. 7 चेंडू 9चं समीकरण. 7 मध्ये 9 करायच्या आहेत. अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने येतील. 2 धावा पूर्ण केल्याचा प्रयत्न. फेकी अगदी दूरवर केले मी तर म्हणेन. धावबाद करण्याची संधी होती, संधी गमावली आहे. 2 धावा प्राप्त होतील. गणेश यांना 2 षटकांची होते सांगता. 2 षटका अखेर टीम तवसाळ 31 ला
1. 6 चेंडू करायचे आहेत 7 धावा. चला फास्ट करा प्लीज टीम, सवे फास्ट करा. सहा चेंडू करायचे आहेत 7. गोलंदाज संकेत अंतिम षटक. आता मात्र या षटकामध्ये चमत्कार करतील का संकेत? पहिला चेंडू संकेत यांचा गोडलेंतला पडल्यानंतर चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक अगदी मिलिंद चेंडू पकडतील. चांगलं क्षेत्ररक्षण अद्याप सजवलेलं आहे. अद्याप सामना संपलेला नाहीये, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाहीये ना तोपर्यंत तुम्ही सामना सोडू शकत नाहीये. फुललेंचा चेंडू अगदी पंच केलाय. डीप एसचा कव्हर आहे. सीमारेषेला दुहेरीचा प्रयत्न झालाय. दुहेरीसाठी पलटले आहेत. खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. या मोमेंटला तुम्ही अशा चुका नाही करू शकत, कारण तुम्हाला 5 चेंडू मध्ये करायचे होते 7. अगदी 2 धावा प्राप्त झाल्यात. आता मात्र 4 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 5. एक धाव महत्वाची असते क्रिकेटमध्ये. तुम्हाला एका धावेने देखील सामने जिंकलेले आपण पाहिलेत. काल या स्पर्धेमध्ये 1 चेंडूमध्ये 1 धाव करायची होती आणि टीम जिंकली प्रीतम 11. त्यामुळे तुम्हाला अगदी एका धावेने या सामना जिंकलेला पाहायला मिळेल. 2017ची IPL ची फायनल जर आठवली तर मुंबई इंडियन्सने एका धावेने IPL जिंकली आहे. आणि क्रिकेटमध्ये क्रिकेट कोणतेही असू दे, अगदी अंडरआर्म क्रिकेट असू दे अथवा रबर बॉल, लेदर बॉल, टेनिस बॉल, एका धावेचं महत्व अगदी एका तोळ्याच्या सोन्याच्या भावासारखं असतंय. फुललेंचा चेंडू फ्लिक केलाय. जमिनीलगत फटका. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून वेगाने गेले. तदवर 2 धावा प्राप्त केल्यात. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. आशिष आणि गणेश यांच्या माध्यमातून 35 धावा. 3 चेंडू करायचे आहेत 3 धावा. रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय. तीन चेंडू 3 धावा. 3 चेंडू मध्ये 3 धावा करायच्या आहेत. क्रॉस बॅटेड फटका. मिड विकेट आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव. 2 चेंडू मध्ये आता मात्र 2 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जे प्रेक्षक DBN लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. कॅमेरामॅन केवल मंगेला, प्रशांत असतील, हर्षल मंगेला असतील, ही संपूर्ण DBN लाईव्हची टीम मेहनत करत असताना नीट अँड क्लीन प्रक्षेपण आपल्याला अनुभवायला मिळत आहे. अगदी स्पर्धा संपूर्ण गुहागर तालुक्यामध्ये पाहिली जात असेल. 2 चेंडू मध्ये करायचे 2 धावा. महत्वपूर्ण चेंडू. संकेत अगदी हलक्या हाताने बॅक टू द बॉलर खेळलाय. 1 धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न. येस, अगदी विजयी चौकार येतोय. फलंदाज गणेश यांच्या बॅट मधून विजयी फटका. वेल प्लेड टीम. तवसाळ. हार्ड लक बॅड लक. ईगल 11 सवे. चला नेक्स्ट मॅचचा कॉल दिला जाईल. शिवशक्ती भातगाव क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. 5 चेंडूंचं षटक, 15 चेंडूची लढत. दोन्ही टीम लक्ष द्या. एकता कासारी फलंदाजी साठी सज्ज राहायचे. आपले सलामीचे फलंदाज त्वरित पाठवा. या ठिकाणी पराभूत झालेला संघ ईगल 11 सभे चांगल्या पद्धतीने खेळ या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे. यश अपयश ह्या गोष्टी नेहमीच सहन कराव्या लागतात आणि यामध्ये बाबरवाडी हा संघ विजयी झालाय. पराभूत झालेला संघ ईगल 11. मी या ठिकाणी संघाचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय आमचे अशोक मामा नार्वेकर आपणास की आपण या संघाला सन्मान चिन्ह देऊन यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. सहभागी सन्मान चिन्ह निलेश दादा हुमडे. ईगल 11